थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी सकाळी टम्म गुबगुबीत फुललेला गरमागरम पराठा प्रत्येकालाच खायला आवडतो। याच टाईपमध्ये तुम्ही माझ्या चॅनलवर आलू पराठा पालक पराठ्याची रेसिपी तर पाहिलीच असेल, पण मी आज शेअर करतेय फ्लावरचा पराठा। विश्वास बसणार नाही, कारण फ्लावरचा पराठा बऱ्याचदा टम्मच फुलत नाही असं तुम्हालाही वाटत असेल तर आजची ही खास रेसिपी तुमच्याकरिताच। नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। चला तर मग लगेचच या मऊ लुसलुशीत फ्लावर आणि बटाट्याच्या मिक्स व्हेज पराठ्याला सुरुवात करूया। साधारणतः 7 ते 8 पराठे बनवण्याकरिता मी या ठिकाणी 250 ग्रॅम फ्लावर घेतलाय। फ्लावरची देठं जर जास्तच कडक असतील तर असे देठं घेऊ नका, कारण ती लवकर मऊ शिजत नाही म्हणून। आता फ्लावर बघा हातानेच अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलाय। आता हा मी स्वच्छ धुवून घेते। फ्लावर नेहमी कोमट पाण्यानेच धुवायचा, ज्यामुळे यावर कीटकनाशके सोबतच इतरही औषधांची फवारणी केली असेल तर ती पूर्णतः निघून जाईल। तुमच्याकडे जर वेळ असेल तर 15 मिनिटांकरिता हा असाच भिजत देखील ठेवू शकता। आता यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी, खराब पाणी काढून टाकूयात। यासोबत आपल्याला 2 मध्यम साईजचे बटाटे देखील घ्यायचे आहेत, ते देखील मी याच कुकरच्या डब्यात ठेवले। मोठा बटाटा असेल तर 2-3 तुकड्यांमध्ये कट करून घ्या। आता हे दोनही जिन्नस आपल्याला कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे ते पटकन मऊसूत शिजेल। त्याकरिता कुकरचा डब्बा वाफवण्याकरिता कुकरमध्ये ठेवलाय। आता एकदम कमी गॅसवर 2 शिट्ट्या काढून घेऊयात, कारण बटाटा आणि फ्लावर दोनही जिन्नस ओव्हरकुक व्हायला नकोयत। लगेच आपण कणिक भिजवून घेऊयात। त्याकरिता 2 कप गव्हाचं स्वच्छ चाळून घेतलेलं पीठ घेतलं, चवीनुसार मीठ घातलं। आता थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि चपातीच्या कणकेप्रमाणे मऊसूत कणिक भिजवून घेऊयात। आता या ठिकाणी महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे। सेम टिप्स तुम्ही पुरणपोळी किंवा इतरही प्रकारच्या पराठ्यांकरिता वापरू शकता। ज्या पद्धतीचं तुमचं सारण असेल ना, म्हणजेच घट्टसर सैलसर अगदी सेम कन्सिस्टन्सीची आपल्याला कणिक भिजवून घ्यायची। यामुळे काय होतं, जे सारण आहे ना ते कडेपर्यंत व्यवस्थित असं पसरलं जातं। कणिक घट्टसर आणि सारण जर सैलसर असेल तर पराठा फाटू देखील शकतो। तर बघा, या पद्धतीने मऊसूत अशी कणिक भिजवून घेतली। झाकून जरा वेळाकरिता भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊ। तोपर्यंत आपल्या इकडे कुकरच्या देखील 2ही शिट्ट्या छान अशा झालेल्या आहेत। शेवटच्या शिट्टीची क्लिप जर अशी लवकर येण्याकरिता मी जरा वेळाकरिता गॅस फुल केला होता बरं का, एवढं मी तुमच्यासोबत क्लिअर करते। गॅस बंद केलाय, कुकर थंड करून घेऊयात। तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ। त्याकरिता 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घेतली। हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। तोपर्यंत आपलं कुकर थंड होऊन हे साहित्य देखील जर असं हलकं कोमट झालेलं आहे। लगेचच या बटाट्यांची साल काढून घेऊयात। पण मला या ठिकाणी काय वाटलं माहिती, म्हणजे माझ्याकडे एक चूकच झाली असं म्हणावं लागेल। मी बटाट्यांच्या छोट्या छोट्या फोडी करून उकडवायला पाहिजे होता, जेणेकरून फ्लावर अति प्रमाणात न शिजता दोनही जिन्नस अगदी व्यवस्थित शिजली गेली असती। पण काहीच हरकत नाहीये, फ्लावरही अगदी योग्य शिजला गेलाय, जास्तही ओव्हरकुक नाहीये किंवा या डब्यामध्ये देखील पाणी आलेलं नव्हतं, त्यामुळे आपलं सारण पातळ होणार नाही याची तर खात्री आहेच। पण जरीही तुमच्याकडनं ही चूक झाली तर यावर सोल्युशन काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते। आता संपूर्ण जिन्नस या पद्धतीच्या मॅशरने ना मॅश करून घेऊयात। तुम्हाला जर या पराठ्यामध्ये बटाटा वापरायचा नसेल, नाही वापरला तरी देखील चालणार आहे। बटाटा वापरण्याचं कारण मी या ठिकाणी सांगते। फ्लावरला एक विशिष्ट उग्र वास, त्यासोबत चवही असते आणि तोच वास चव बॅलन्स होण्याकरिता मी या ठिकाणी जर असा बटाटा घातलेला आहे। बटाट्याऐवजी तुम्ही इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, गाजरप्रमाणे इतरही कंदमुळं वाफवून घालू शकता। आता तयार करून घेतलेलं मगाचं वाटण, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनापूड आणि महत्त्वाचं म्हणजे अर्धा चमचा आमचूर पावडर घातली। आमचूर पावडरमुळे ना टेस्ट अप्रतिम येते, तुम्ही देखील जरूर वापरून बघा। थोडंसं चवीनुसार मीठही घातलं। आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आता मघाशी म्हणाल्याप्रमाणे जर तुमच्याकडनं चुकून फ्लावर किंवा बटाटा ओव्हरकुक झाला, मिश्रण सैलसर झालं, तर या सारणामध्ये तुम्ही 2 चमचे भाजून घेतलेलं बेसन पीठ, भाजून घेतलेला रवा किंवा मग मिक्सरला पावडर स्वरूपात दळून घेतलेले पोहे देखील घालू शकता, ज्यामुळे यातील एक्स्ट्राचं पाणी पूर्णतः शोषून घेतलं जाईल। तर एवढ्या वेळामध्ये बघा, आपलं पीठ देखील छान असं मऊसूत भिजलं गेलंय। हे मी पुन्हा एकदा पोळपाटावर छान असं मळून घेतलं, तर तुम्हाला आता जाणवलं असेल आपलं पीठ
म्हणजेच कणिक आणि त्याचसोबत सारण अगदी एकसारख्या कन्सिस्टन्सीचं आहे, म्हणजेच दोनही मऊसूत. लगेच आता पराठे बनवायला घेऊ, कारण जर सारण जास्त वेळ ठेवलं तर त्याला पाणी सुटू शकतं. त्याकरिता मी या ठिकाणी लिंबापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचा गव्हाचा उंडा घेतला. आता या कणकेची ना आपल्याला खोलगट वाटी बनवून घ्यायची आहे. आपण पुरणपोळीला बनवतो ना, अगदी सेम पद्धतीने. त्यासाठी दोनही हातांचे जे अंगठे आहे ते पिठामध्ये आतमध्ये रोवायचे आणि बाकीच्या 4 बोटांनी वाटी गोल गोल सरकवत चालायची. अगदी मस्त अशी एकसारख्या आकाराची खोलगट वाटी तयार होते. वाटी तयार झाली की जेवढं आपलं कणिक होतं अगदी सेम प्रमाणामध्ये सारण घ्यायचे. सारणाचा देखील असा हलकासा गोळा तयार करून घ्यायचा. आता तो बोटांनी आतमध्ये प्रेस करत करत चालायचा आणि साईडची जी कणिक आहे ना ती वरती उचलत चालायची. असं केल्यामुळे आपला उंडा अजिबात फाटणार नाही. तुम्ही सारणाला जर असं कोरडं पीठ लावून प्रेस करा, ज्यामुळे सारण हातांना चिकटणार नाही. लगेच आता ही वाटी बंद करून घ्यायची. बघा या पद्धतीने. जे एक्स्ट्राचं वरती कणिक येतं ना ते अजिबात तोडून घ्यायचं नाही, ते लगेचच शेजारच्याच कणकेवर चिकटवून द्यायचं. आपला पराठ्याकरिताचा छान असा उंडा भरून तयार झालेला आहे. आता हा कोरड्या पिठामध्ये जर असा घोळवून घ्यायचा आणि सुरुवातीला हातानेच जर असा हा प्रेस करून घ्यायचा. यामुळे काय होतं, जे सारण आहे ना ते कडेपर्यंत व्यवस्थित असं पसरलं जातं. तर दोनही साईडने एकसारखा आपला हा उंडा जो आहे तो मी पसरट करून घेतला. लगेचच अगदी हलक्या हाताने लाटण्याने हा मी दोनही साईडने एकसारखा लाटून घेते. दोनही साईड अलटपलट करायच्या, ज्यामुळे पराठा खाताना एक साईडने जाड किंवा एक साईडने पिठळ असा न लागता एकसारखा चवीचा लागतो. बघा काय मस्त आपला गोल गरगरीत हा पराठा लाटून तयार झाला. अति जास्त पातळही नाहीये किंवा जास्त जाडही नाहीये. लगेच हा भाजून घेऊयात. त्यासाठी तव्याला अगोदरच तेल लावून मध्यम गरम करून घेतलाय. आता गॅसची फ्लेम फुल ठेवूयात आणि यावर पराठा घालूयात. आता पराठा भाजण्याची महत्त्वाची टिप्स. गॅसची फ्लेम फुलच ठेवायची किंवा मध्ये आधे जरा वेळाकरिता मध्यम केली तरी देखील चालणार आहे. जर अशी एक साईड हलकीशी भाजली गेली की मगच पराठा पलटवायचा आणि याला तेल, तूप, बटर जे काही असेल ते लावून घ्यायचं आणि मग पुन्हा एकदा हा पराठा पलटवून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचा. या पद्धतीने पराठा आपल्याला छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता हा आपला पराठा बघा काय मस्त असा फुलायला सुरुवात झाली आहे आणि दोनही साईडने छान असा खमंग खरपूस मी हा भाजून घेतलाय. अगदी पातळ हा पराठा लाटलेला आहे तरी देखील जरा सुद्धा हा फुटलेला नाहीये. पराठा भाजतानाच तुम्हाला याचं आतील सारण दिसतच असेल, यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल. जर तुमच्याही घरामध्ये फ्लावर न आवडणारे व्यक्ती असतील तर हा पराठा एकदा तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आणि जर माझ्यासारखा यामध्ये जर असा बटाटा घातला तर अजिबात फ्लावरची टेस्टही येतच नाही. पराठा भाजून झाला की तो लगेचच जाळीवर किंवा मग टोपल्यामध्ये काढून घ्यायचा, जेणेकरून त्यातील एक्स्ट्राची वाफ निघून जाईल. सेम पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पराठा भाजून दाखवते. आता बऱ्याचदा मला चपातीची पराठ्याची रेसिपी शेअर केली की कमेंट्स येते, ती या तव्यासाठी. तर हा तवा मी ऑनलाईन घेतलेला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. आता तुम्ही बघतच असाल या तव्यावर भरपूर सारे तेलकट डाग तयार झाले आहे. तर हा तवा ना गरम गरम असतानाच घासून किंवा धुवून घ्यायचा, ज्यामुळे तेलकटपणा अगदी पटकन निघतो. बरं, हा काय तव्याचा प्रमोशन व्हिडिओ नाहीये बरं का. तुम्हाला आवडला किंवा गरज असेल तरच घेऊ शकता. तर बघा आपला हा दुसराही पराठा काय मस्त असा टम्म गुबगुबीत फुलून तयार झालाय. हा देखील मी छान असा खमंग खरपूस भाजून घेतला. घेतलेल्या साहित्यांमध्ये अगदी परफेक्ट असे 7 ते 8 पराठे तयार होतात. अगदी भरपूर असं सारण भरलं तरी देखील. तर या पद्धतीने मी संपूर्ण पराठे पटापट बनवून घेतलेले आहे. हे तयार झालेले पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता. मी या अगोदर तुमच्यासोबत एक लिंबाच्या लोणच्याची रेसिपी शेअर केली होती, त्याच्यासोबत मी हे सर्व केले, ज्यामुळे मला वेगळ्या प्रकारची एखादी चटणी बनवण्याची अजिबात गरज पडली नाही. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. आता हा पराठा मी तुम्हाला फोडून दाखवते. बघा आपलं हे सारण किती छान असं भरपूर भरून देखील पराठा अजिबात फाटलेला नाहीये किंवा सारण देखील कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं गेलंय. त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.